नमस्कार. आता आपण पाहत आहोत पंढरी महात्म्य अध्याय 29वा आणि अष्टकामधील आता आपण 5वा श्लोक पाहत आहोत. शरच्चंद्रबिंबाननं चारुहासं लसत्कुंडलक्रांत गंडस्थलांगम जपारागबिंबाधरं कज्जनेत्रं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. मराठीमध्ये काय आहे? शरदचंद्र जेवी मुखी हास्य साचे, कपोली तसे तेजते कुंडलाचे, जणू नेत्र पद्मे जपावर्ण ओठी, परब्रह्मरूपी नमो विश्वजेठी. मराठीमध्ये त्याचा अर्थ असा आहे, शरदातील पूर्ण चंद्राप्रमाणे असे सुंदर हास्य त्याच्या मुखावर आहे. चमचमणारे त्याच्या कानातल्या कर्णभूषणाची प्रभा त्याच्या गालावर झळकत आहे. जास्वंदीच्या फुलाप्रमाणे किंवा लाल बिंब म्हणजे तोंडलं, लाल पिकलेलं तोंडलं किंवा फळ, लाल फळ, डाळिंब याप्रमाणे ज्याचे ओठ आहेत आणि ज्याचे नयन कमळाप्रमाणे फुललेले आहेत, अशा परब्रह्मरूपी पांडुरंगाला मी भजतो, मी नमन करतो. श्री गणेशाय नमः. एके दिवशी पार्वतीने भगवान शिवशंकरांना असा प्रश्न केला की, प्रभू, सर्व पापाचा क्षय होऊन पुण्यपदरी वाढण्यासाठी असा कोणता साधा सोपा उपाय आहे, तो मला सांगा. त्यावर अतिप्रसन्न होऊन शंकर म्हणाले, हे प्रिये, पापी लोकांच्या उद्धाराचा सोपा मार्ग मी तुला आता निवेदन करतो, तो तू शांतपणे ऐकून घे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे, ज्याला आपला उद्धार व्हावा असे वाटते त्याने त्याच्या केलेल्या पापांचा त्याला पश्चाताप केला पाहिजे, पश्चाताप वाटला पाहिजे. त्याने त्यासाठी प्रायचित्त करायला हवे. पायी तीर्थक्षेत्राच्या यात्रा कराव्या, उपास करावे, व्रत करावी, कमी आहार घ्यावा, कमी झोपावे, आपल्या मनावर, आपल्या इंद्रियावर संयम ठेवावा, अंकुश ठेवावा, आपली जी स्वैरवृत्ती आहे ती बांधून ठेवावी. या गोष्टी कराव्या लागतात. पापाच्या क्षालनासाठी सत्कर्मे करावीत. पाणपोई, विहिरी, तलाव तयार करावेत. गाय वासरांना चारा पाणी द्यावे. पशुपक्ष्यांवर जीवापाड प्रेम करून त्यांना देखील चारा पाण्याची, दाना पाण्याची सोय करावी. हे खरं आहे की सगळी सृष्टी फक्त मानवाची नसून सगळे प्राणी जगले पाहिजे आणि आपण त्यांना जगवले पाहिजे. ते आपल्या अवतीभोवती का फिरतात? कारण की त्यांना माहीत असतं की मनुष्याकडनंच आपल्याला चारा पाणी मिळणार आहे. आपण प्रेम केलं तर आमचं पाखरू देखील जवळ येतं. त्या पंढरपूरमध्येच मी बघितलं, एवढी हडकलेली कुत्री आहेत तिथं. मग तिथली देवदेव करणारी माणसं पण आणि आपल्यासारखे जाणारे पण कोणीच त्यांना खरं खाय प्यायला घालत नाहीत. की सगळी क्षेत्रामध्ये सगळ्यात पंढरपूरमध्ये हडकलेली कुत्री मी बघितलेलीत. जुन्या मठ मंदिराचा जीर्णोद्धार करावा, वृक्ष लावावेत, देवदेवताचे दर्शन घ्यावे, तीर्थक्षेत्री जाऊन पूजापाठ करावेत, स्नान, दान, तिळतर्पण म्हणजे पितरांना जे आपण अर्घ्य देतो तिळाने, ते दानाधिक पुण्य कर्मे करावेत. मनुष्यास कोणासही विनाकारण दुखवू नये. बघा, कायिक, वाचिक, मानसिक म्हणजे दुसऱ्याच्या जीवाला काय दुःख वाटेल असं त्याला शरीराला ताडण करणे, काया म्हणजे, वाचा म्हणजे तोंडानं अपशब्द बोलून, अपमान करून, आदवा तद्वा बोलून बोलू नये. दुसऱ्याचे मन दुखवू नये, दुसऱ्याला बोल लावू नये, त्यास विनाकारण हसू नये. तसेच त्यांनी देव, ब्राह्मण, सद्गुरू यांना शरण जावे, त्यांचेकडून मंत्र घ्यावा, भगवान नामाचे नित्यस्मरण करावे, भगवत नामाचे नित्यस्मरण करावे, देवतांचे दर्शन घ्यावे, हरिनामाचा गजर करावा, भजन हे मनापासून करावे. ते करताना अष्टभाव जागे व्हावेत, डोळ्यात पाणी यावे, मन देवाच्या ठाई लीन व्हावे, आपला सर्व अभिमान गळून जाऊन देव माझा आणि मी देवाचा हीच एक संकल्पना, हाच एक शरणागत भाव तुमच्या मनामध्ये निर्माण व्हावा. देवांनी हे सांगितल्यानंतर देवीने पुन्हा विचारले, यापेक्षा सोपा मार्ग नाही का? कारण हे माणसाला शक्य नाही. आपल्यासारख्याला किती काय म्हणलं तरी आपण कुणाला तरी ओरडणार, कुणास तरी अपमान करणार, कुणाला तरी आदवा तद्वा बोलणार, जळणार, पाण्यात पाहणार, मत्सर करणार, हे सगळे षड्रिपू आपल्या मागं लागलेलेच असतात.
मग त्याने काय सांगितलं सोपा उपाय शंकराने? प्राण्याने आपल्या कल्याणासाठी पंढरी क्षेत्रात देवदर्शनास जावे, देवाचे दर्शन घ्यावे, भक्तिभावाने पूजा करावी आणि आपल्या पापक्षालनासाठी या नगरीत प्रदक्षिणा घालावी. प्रदक्षिणा घालताना मौन पाळावे. धावत प्रदक्षिणा न करता ती हळूहळू नामस्मरणाच्या एकेका पावलागणिक घालावी. या नगरीच्या 2 प्रदक्षिणा ह्या उपासकास 10 जन्माच्या पापातून मुक्त करतात. 3 प्रदक्षिणात मोबदल्यात शतजन्माचे पाप दूर होते. पण आता एक लक्षात ठेवायचं, कारण नाही तर चला आधी पाप करायची आणि मग पंढरपूरला जाऊन त्याचं क्षालन करायचं असं नसतं. तुम्ही केलेल्या पापाचा कर्माचा भोग, काय म्हणतात ना, कर्मा इज रिटर्न्स, कर्म पुन्हा पुढे येतं, माणसाच्या उभं राहतं. कुठं जाशील भोगा तर तुझ्या पुढं उभा. तर तसं ते तुम्हाला भोगावंच लागणार असतं. किंवा त्यांनी मागच्या अध्यायात सांगितलंय बघा, की तिथं तर काय तुम्ही केली फसवा फसवी, पुण्य पाप, तर ते वज्रलेपासारखं तुम्हाला चिटकून राहतं. तर कुठंच पाप नाहीच करायचं, ही संकल्पनाच मनात ठेवायची की पाप नाही करायचं. पंढरी हीच दक्षिण काशी आहे. तिथे मुक्तीचा लाभ घडत असल्याने तिला मुक्त काशी असे पण म्हणतात. तो सावळा श्रीहरी इथे निज भक्तांना दर्शन सुखाने सुखविण्यासाठी कटीवर कर ठेवून विटेवर उभा आहे. या देवाचा षडाक्षरी मंत्र हा अत्यंत प्रभावी आहे. या क्षेत्री मृत्यू येणाऱ्यास भाग्यवंतास पुनर्जन्म नाही. जे योगभ्रष्ट आहेत अशांना परत परत जन्म घ्यावे लागतात. पंढरीतील भीमा नदीत अष्टतीर्थ असून पुंडलिक तीर्थ, संगम तीर्थ, सरोवर तीर्थ, कुंडल तीर्थ आणि लक्ष्मी तीर्थ ही 5 महत्वाची तीर्थे त्यामध्ये आहेत. भगवान सांगतात, हे देवी, मी तुला जे पांडुरंग महात्म्य वर्णन करून सांगितले आहे ते मनुष्याचे सारे भवरोग दूर करणारे असून त्याचा भवताप हरण करणारे आहेत. ही एक महान औषधी आहे जी भक्त भाविकाचे व्याधी निवारण करते. हे आख्यान म्हणजे सर्व पापरूपी काष्टे धन करणारे यज्ञकुंड आहे. पापाचा मळ धुवून काढणारे असे पवित्र आहे. हे आख्यान, ही माहिती केवळ सश्रद्ध आणि भक्त भाविकांनाच सांगावे, अन्य कोणासही सांगू नये. कोणी पापी, दुराचारी, अधम व्यक्तीस ही पंढरीची वाट दाखवू नये. श्रीधर कवी म्हणतात, जो पापक्षालनाचा आणि पुण्यवर्धनाचा भाग शंकराने देवीस निवेदन केला, नारद मुनींनी तो ज्या शेष नारायणास सांगितला, तेच महात्म्य शौनकादिकांना ऐकून आनंद झाला आणि तेच महात्म्य या अध्यायात मी आपणास सांगितलेले आहे. हा अध्याय इथे समाप्त. श्री गणेशाय नमः. पार्वती म्हणे सदाशिवा, नमो तुझ देवादिदेवा. पापी जन उतरावा भवपार कैसेनी. कैसे तर ती पाप परम, उपाय सांगा सुगम. प्राण्यागती होय उत्तम, ऐसा प्रकार सांगे का. पापबुद्धी जाऊनी तत्काळ उदरे प्राणी, ऐसा उपाय सांगे पिनाक पाणी. गुह्य बोलते ऐका. काया वाचा मने करून रिघावे श्री हरीस शरण. मनोवाचा काया दंड पूर्ण, आदि व्याधे प्रायचित्त. शरीर जिजविल्या विण प्रायचित्त नव्हे जाण. मनोजय करून तीर्थे अनेक करावी. नेमस्त आहार घेऊन इंद्रिय करावी आधीन. द्रव्य भोवत वेचून देवालये बांधावी. हरिहर प्रतिमा उत्तम, स्थापाव्या ठाई ठाई सुगम. वापी कूप तडागे परम, अन्नछत्रे घालावी. देवालय पाडली साचार, त्याचा करावा जीर्ण उद्धार. दीप नैवेद्य निरंतर, चालवावी स्थळी स्थळी. नाही तर नुसतं आपलं देवालयाचा जीर्ण उद्धार केला, 4 माणसं मंत्री गांत्री वाजून गाजून एकदम मंत्र्यांना बोलवून, आणि नंतर मग त्याची रोजची नित्यपूजा आहे, दिवा आहे, नैवेद्य आहे, त्याची जर काहीच व्यवस्था केली नाही तर पुन्हा ते मंदिर अज्ञातात जातं. उत्तम ग्रह बांधून द्यावे गरिबासी दान. करावे वृक्षारोपण, भगवत भजन वाढवावे. संत करावे मित्र, पाहावा साराचार विचार. हरिहर चरित्रे विचित्र, श्रवण करावे निज भावे. करोनिया श्रीपूजन, करावे हरी पुढे कीर्तन. निर्लज्ज होऊन पूर्ण, नाचावे हरी पुढे. कीर्तनी निर्भर होऊन, दावावे त्रिभंग उत्प्लवन. गोवर्धन उचली जगत जीवन, तोची भाव दाखवावा. उत्प्लवन म्हणजे उडी मारणे. त्रिभंगमय सगळ्या अंगात जसं काय एखादा गोवर्धन त्याने उचललाय असं नाचताना तो भाव करावा. धनुष्याची ओढी ओढून हृदय चिंतावा रघुनंदन. मीच राम म्हणून
कीर्तने आवेश दावावा. म्हणजे जो माणूस खरं तल्लीन होतो ना, त्याला कोणाची लाज वाटतच नाही. तो मनात येईल तशा भावनेने मस्त नाचत असतो सुंदरपणे. जसं मीच राम आहे असं धनुष्य ओढून उभं राहा, मीच कृष्ण आहे असं गोवर्धन उचलल्यासारखं करा आणि कीर्तनामध्ये आवेश करा. हृदय करावे कोमल, नैनी यावे अश्रुजळ. येतं बरं काय काय ठिकाणी गेलं, कुठल्या देवाच्या दारात, काय ठिकाणी एखादा श्लोक म्हटला, काय असं एकदम सगळ्यांनी गजर केला की आपोआप आपल्या डोळ्यातून तिथं तल्लीन होऊन धारा वाहू लागतात. पांडुरंग तमाळ निळ कीर्तन करता आठवावा. करावा नामाचा गजर, गरुड ध्वजा पताका भार. टाळ मृदुंग घोषथोर, व्हावे निर्भर कीर्तनी. मी गाणारा मोठा, हान धरावा पैथाटा. दुराभिमानी याचा फाटा, मध्ये येऊ न द्यावा. सद्गुरु श्री गोन शरण, पूर्ण पाहावे आत्मज्ञान. वाढवावे गुरुभजन, करावे श्रवण श्रीमुखे. आता एखादा पट्टीचा गायक आहे म्हणून त्याने तिथं जाऊन अभिमान नाही करायचा की मी मोठा आहे म्हणून. ती एक हरिविजयामध्ये कथा आहे बघा. जांबुवंतींशी लग्न करतात श्रीकृष्ण, नारद येतात. आधी चेष्टा करतच असतात तिच्यावरनं की तिचे केस केवढे, ती सुंदर किती तुझ्या पुढं, असं सगळं तिरकं तिरकं बोलून. आणि त्यातनं परत ते म्हटले नारदाला, नारद काय गायन करा. नारद तुंबर करती गायन. सगळ्या दरबारात सगळ्या देवांपुढं नारद गायन करत असतात. पण नारदांना वाटतं की इथं ऐकणारं कोण आहे कानाचं, हे तर सगळे अस्वल आहे, यांना काय कळणार. म्हणून नारद नाही म्हणतात की माझी विणा अशी झाली, माझं तसं झालं, करू तरी कुणा पुढं. मग ते म्हणतात बरं नको करू. आणि मग तिथे एक छोटा चिमणा अस्वल असतो, त्याला म्हणतात काही गायन येतं का. तर म्हणे येत नाही, पण आता तुमच्या कृपेने मी करेन गायन इथं. म्हणजे बघा देवाच्या भक्तीनं कसं. मग नारदाला म्हणतात तुझी विणा दे. नारद म्हणतात नको नको, हा तारा तोडेल माझ्या. कृष्ण म्हणाला नाही नाही, तारा नाही तोडणार, त्याला येतं गायन, तू दे. मग नारदाने विणा दिली आणि इतकं सुंदर गायन त्यांनी गायलेलं आहे तिथं. आणि गायल्यानंतर ती नारदाची विणा ठेवली जमिनीवर. मग तिथले पत्थर असे विरघळू लागले त्या गाण्याने. आणि मग ती नारदाची विणा काय केल्या निघेना जमिनीला चिकटलेली त्या पत्थराच्या रसामध्ये. मग हे म्हणले, कृष्ण म्हणला की नारद तुम्ही तर त्याच्यापेक्षा पट्टीचे गायक आहे ना, गा एखादा राग आणि सोडवा तुमची विणा. नारद घामाघूम झाला गाऊन गाऊन, पण ती विणा काय सुटेना. मग परत त्याच अस्वलाला बसवलं बारक्यानं, त्याला सांगितलं बाबा आता ह्याची विणा सोडवून दे. मग पुन्हा त्यांनी एक गाणं म्हटलं, राग कुठला आळवला, की ते परत पत्थर पागळले आणि ती विणा सुटली. म्हणजे नारदाचा गर्व कसा झाडलाय तिथे बघा, की मीच मोठा गाणारा पट्टीचा आहे आणि मी ह्या फालतू लोकांपुढे काय गाऊ. असं नाही, बसलेले ऐकणारे सगळे भक्त आहेत त्यांच्या पुढे मी गाणार, ही भावना ठेवली पाहिजे. पार्वती म्हणे सदाशिवा, याहुनी सुगम उपाय सांगावा. शंकर म्हणे ऐक बरवा, पापा प्रायचित्त जाणा. कराव्या क्षेत्राच्या प्रदक्षिणा, हृदय आठवून हरिचरणा. मौन करून कराव्या, बहु नेटेन धावावे, बहु हळून चालावे. यंत्र अवघे उजवे घ्यावे, न ओलांडावे मध्यभागी. म्हणजे मुख्य जागा आहे यंत्र म्हणजे, की ती ओलांडायची नाही. तर ती उजव्याला घेऊन आपण प्रदक्षिणा घालतो ना. आपण डाव्या बाजूने घालतो का, नाही, आपण उजव्या बाजूनच घालतो. आपल्या हाताला उजव्या राहतील असं आपण पाहतो. यंत्रामध्ये ओलांडिता, दोष वाजे करत्याच्या माथा. यथाविधी करता सर्व पापा उद्धार. ब्रह्मचारी हो ग्रस्त, संन्यासी वा वानप्रस्थ. क्षेत्र प्रदक्षिणा करावी यथार्थ, करावी सर्वी जानपा. करता प्रदक्षिणा दोन्ही, दशजन्माची पापे जाती जळून. हे पंढरपूरचं सांगितलंय, म्हणजे पंढरपूरला प्रदक्षिणा घालाव्या. महाप्रदक्षिणा करता तिनी, शतजन्माचे पाप जळे. म्हणजे ह्या क्षेत्रीय ज्याला काहीच नाही जमत त्यानं पांडुरंगाच्या क्षेत्रीय त्याचं दर्शन घ्या, तिथं प्रदक्षिणा घाला. आता जे मध्य प्रदक्षिणा ऐकतीचे लक्षणा, बिंदू तीर्थापासून अर्धकोस धरी जे. भडवी भडविदवीपर्यंत मर्यादा जाणावी तेथ, बडी विदवीपर्यंत मर्यादा जाणावी तेथ. चक्राकार दोन्ही नेमस्त, मग तैशीच फिरवावी. जितकी मध्ये सापडे मेदिनी, प्रदक्षिणा करावी तेथुनी. तितकी काशी पुराणे भवानी ही जानपा. हे पंढरी संपूर्ण काशी, साधकास जाण प्रकाशी. या क्षेत्ररूपे परियसी, वाराणसीसी निद्रा करी. नरसिंहपूर तिचे शरीर, हृदय केवळ पंढरी क्षेत्र. बिंदुस्थान पवित्र, प्रांतीचा जानपा.
मच्छतीर्थपर्यंत पायी तिथे पसरले पाय. भास्कर तीर्थ गोपाळ तीर्थ होय हात तिचे भवानी. म्हणजे केवढं मोठं पंढरपूर झालंय आता. त्याला सगळ्या प्रदक्षिणा गोपाळ तीर्थापर्यंत जायचंय ते हात आहे तिचे. म्हणजे ती एक अशी हे दाखवली, एक प्रतिभा केली आहे की काय आहे ते पंढरपूरची, ते विठ्ठलाची जागा आहे, ते हृदय आहे. वाराणसी तिथं जपते, निद्रा करते. नरसिंहपूर तिचं शरीर आहे. ऐसे हे मुक्तपुरी जाण हे पांडुरंग नगरी. श्री पांडुरंग मूर्ती साजिरी विचरत क्षेत्रा माझे. जो जो मृत्यू पावे प्राणी जाऊन त्याचे दक्षिण करणी. षडाक्षरी मंत्र सांगोनी उद्धरित जगदात्मा. म्हणजे एखादं जर गेलं असेल ना, त्याच्या कानामध्ये विठ्ठल विठ्ठल सांगायचं त्याच्या डाव्या कानात, तरी पण तो त्या मंत्राने उद्धार होतो. चंद्रभागेत असती पडती त्या ती मासा उदक रूप होती. बहुत पुण्यवंत जे आणती सदा जपती षडाक्षर. ज्याच्या असती पाषाण बीजे उमटती त्यावरी जाण. तेथीचे मरण पुन्हा जन्मासेना. ज्याच्या अस्थी चंद्रभागेत टाकल्या त्या 3 महिन्यात पाणीरूप होतात सांगितलंय त्याच्यामध्ये. जे जे प्राणी मरती त्याच्या दक्षिणांगावरी पडती. श्री पांडुरंग मूर्ती षडाक्षर मंत्र सांगे कानी. चतुर्विधा असता मूर्ती ज्या ज्या प्राण्यासी जैशी प्राप्ती. तैसीच त्यास देतो गती ज्ञानी होतो तद्रूप. वरकड प्राणी मागुती योगभ्रष्ट होऊन उपजती. मग चुके पुनरावृत्ती ऐशी ख्याती हे क्षेत्री. भीमे माझील अष्टतीर्थ ते करावी सूचित. लक्ष्मी तीर्थ प्रथम ते चक्रतीर्थ आदरे. गोपतीर्थ गदातीर्थ पुंडलिक मुक्तकेशी विख्यात. नारदतीर्थ गोपीनाथ अष्टाऐशी म्हणजे आता प्रत्येक तीर्थाबद्दल आपण मागच्या अध्यायातनी पाहिलेलं आहे. पंचतीर्थ ती कोण पुंडलिक तुझे संगमस्थान. पद्मसरोवर कुंडलाख्य पूर्ण लक्ष्मी तीर्थ 5वे. ऐसे हे आख्यान देवी तुझं सांगितले निरूपण. हे महाऔषध दान भवरोगाते निवारी. हे कथा औषध नरकेसरी हिरण्यकश्यपा निवारी. की पापकांना वारी हा भडाग्नी केवळ. जाळावया पापमळ हे कथा गंगाची केवळ. दुरात्मे जे निर्जन खळ त्यास हे स्थळ न सांगावे. जे दुर्जन खळ कुश्चित जे संतांचे उणे क्षुद्र पाहत. त्यास हे करावे गुप्त कथान हे परी सांगावी. त्यावरी ते बिंदू स्थळ ते माझे गुह्य केवळ. दुर्जन दुरात्मे खळ त्यास हे स्थळ न दावावे. तथापि दुर्जनास दावी जो स्थळ त्यावरी मी शिव कोपे तत्काळ. योगी असं सांगून ते स्थळ चराचर भांडून भावी. दुष्टास दाविता स्थळ आपले सर्व पुण्य निष्फळ. जो प्रामाणिक केवळ त्यास दाखवावे पार्वती. हे पांडुरंग आख्यान करता 10 वेळा करता श्रवण पठन. होय तत्काळ पुत्र संतान हरी भजनशील पै. 100 यावर ते करता पूर्ण प्राप्त होय महाज्ञान. सहस्त्र वेळा करता पठन जन्म मरण खंडेल. हे पांडुरंग महात्म्य कथा सकळ रोग पळती ऐकता. मग हो मूर्खासी तत्वता विद्या होय अपार. वंद्या स्त्रिया पडती त्यास होय पुत्र संतती. महापिशाच्य दुरी होती शिव शत आवर्तने करताचे. म्हणजे कोणी कोणी वाचलं तर काय काय होतं, मूर्खायचं तत्व व्यक्त होतो, रोग पळून जातात. ज्याला मुलबाळ होत नाही त्याला मुलबाळ होतं. महापिशाचे लांब जातात तुमच्यापासनं. दारिद्र्य असेल त्याला काय म्हणतात संपत्ती लक्ष्मी येते. जो दारिद्र्य पिडला अत्यंत जो हे पांडुरंग महात्म्य पडतं त्यासी भुक्ती मुक्ती भगवंत पैसले ठाई पूर्वी. शिव म्हणे भवानी माझे गौप्य हे तुझं लागोनी. तू सद्भाविक म्हणूने तुझं लागे सांगितले. नारद म्हणे भोगीनाथा तू भगवंताचा आवडता. म्हणून तुझं हे कथा गुह्य गोष्टी सांगितली. ऋषीच म्हणे सुत मी कथा ही केली होती गुप्त. परी तुम्ही भगवत भक्त म्हणून या सांगितली. श्रीधर म्हणे संता भाऊ हे मजा आवडे कथा. परमगुह्य तत्वता तुम्हा प्रति प्रगट केले. बहुत दिवसपर्यंत हे महात्म्याची होते गुप्त. त्यावरही कठीण संस्कृत कोणा ठाऊक नव्हेची. तरावया भोळे भक्त कृपावंत पंढरीनाथ. तेने हे टाका प्राकृत करविल सेम हाती. तेने ही टीका प्राकृत म्हणजे लोकांना पहिलं संस्कृत समजत नव्हतं म्हणे गुप्तच होतं. पण पंढरीनाथानेच माझ्याकडनं हे प्राकृतमध्ये करून घेतलेलं आहे.
जैसे संस्कृत बोलले तितकेच आहे येथे कथिले. श्रवण करा भावे बळे ब्रह्मानंदे श्रीधर्मणे. इति श्री पद्मपुराणे पांडुरंग महात्म्ये क्षेत्र वर्णन नाम नवविशोः अध्याय समाप्तः. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.